ನಮಸ್ಕಾರ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ತೇಜಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಸುಷ್ಮಿತಾ. ಬೀದರಿನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ನೂರ್ ಸಮೂಹ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಫಿರೋಜ್ ಖಾನ್ ಅವರನ್ನ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ನ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಬೆಂಗಳೂರು ಸಿಇಒ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಆದೇಶ ಪತ್ರ ಹೊರಡಿಸಿದ್ದಾರೆ. ತಕ್ಷಣವೇ ಫಿರೋಜ್ ಖಾನ್ ಅವರನ್ನ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾಗಿರಲು ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿರುವ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಫಿರೋಜ್ ಖಾನ್ ಅವರು ಹೋಗಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶೈಜಾನ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರಿಗೆ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಬೋಧಿಸಿದರು. ಅರ್ಷದ್ ಪಟೇಲ್, ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ ಮೊದ್ದೀನ್ ಶೇರಿಕಾರ್, ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಎಂಎಂ ಅಖಿಲ್ ಹಾಗೂ ಬೋರ್ಡ್ನ ಎಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಖಾನ್ ಅವರನ್ನ ಫಿರೋಜ್ ಖಾನ್ ಅವರನ್ನ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದರು. ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಮುಖಂಡರುಗಳಾದ ನೂರ್ ಪಾಷಾ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಮಕ್ಬುಲ್ ಅಹಮದ್, ಅಬ್ದುಲ್ ಖದೀರ್, ಮೊಹಮ್ಮದ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಖುರೇಶಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಫಿರೋಜ್ ಖಾನ್ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಮಾಧ್ಯಮದವರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ, ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಹಾಗೂ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿ 3 ವರ್ಷಗಳ ನನ್ನ ಅಧಿಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೊಂದರೆಗಳಾಗದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ನ ಅಧೀನದಲ್ಲಿ ಬರುವ ಅಕ್ರಮವಾಗಿ ಹೊಂದಿದ ಜಮೀನುಗಳನ್ನು ಹಿಂಪಡೆಯಲು ಪ್ರಯತ್ನ ಕೂಡ ಮಾಡ್ತೇನೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಸಚಿವರಾದ BZ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ K ಅನ್ವರ್ ಪಾಷಾ ಹಾಗೂ ಬೋರ್ಡಿನ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೂರು ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಇಮ್ರಾನ್ ಸೈಯದ್, ಡಾಕ್ಟರ್ ಯೂಸುಫ್ ಖಾನ್, ಸಮೀರ್ ಖಾನ್, ವಿಠ್ಠಲರಾವ್, ಸುಕೇಶ್ ಕುಮಾರ್, ಮೊಹಮ್ಮದ್ ಹಾಜಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಮೊಹಸಿನ್, ಶರಣಪ್ಪ ಸೇರಿದಂತೆ ಮತ್ತಿತರರು ಇದ್ದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಫಿರೋಜ್ ಖಾನ್ ಅವರಿಗೆ ಬಂಧು ಮಿತ್ರರು, ಅವರ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದವರು ಅವರಿಗೆ ಶಾಲು ಹೊದಿಸಿ ಮಾಲಾರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಹೂಗುಚ್ಛ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು, ಶುಭ ಕೋರಿದ್ರು. ಫಿರೋಜ್ ಖಾನ್, ವಲ್ದ್ ಆಫ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಯಾಸ್ ಖಾನ್, साकिब, अलग से इधर अल्लाह सुब्हान तआला के नाम से आजमीन के रूबरू सबका दिल से हलफ लेता हूँ कि वक्फ के कानून में इस ओहदे के लिए जो जवाज हैं उनके अहले हूँ, मैं उनके अहले हूँ. मेरा यकीन है कि ये ओहदा इस्लामी शरीयत का एक हिस्सा है. वक्फ की जायदाद को एक अमानत समझकर उनके विकार और अजमत बहाल करूँगा. इस ओहदे से निभाने वाली सारी जिम्मेदारियां और इख्तियारात बिना किसी मसलक और इलाकाई इम्तियाज के अदल और इंसाफ सलामियात रस्तबाजी दियानतदारी शफाफियत और गैर जनाबदारी के साथ अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. मैं एम अखिल जो 1.5 साल से वाइस चेयरमैन ऑलरेडी चल रहा था, लेकिन जब तक कोई ऑफिसर वो नहीं रहने की वजह से अभी तक कुछ नहीं कर सके. इंशाल्लाह अब फिरोज साहब आए हैं तो इंशाल्लाह जो भी होगा आगे का प्रोसीजर करेंगे इंशाल्लाह इधर के लिए. बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ फिरोज खान साहब को, और इंशाल्लाह जो आने वाले दिनों में जो भी काम होंगे इंशाल्लाह खुद मिल के करेंगे हम सब साथ. अल्लाह के सामने, हम सब के सामने का जो है ना कसम है, समझिए ये बड़ी उनके लिए जो है एक उनकी जो यंग एंड एनर्जेटिक हैं, उनमें जो सलाहियतें हैं उनको ये मैदान में जो है अमली तौर पर उसको बताने के लिए अल्लाह ताला ने उन्हें एक मौका नसीब फरमाया. और इसके लिए मैं उन्हें ये सजेशन देता हूँ कि वो इंडियन वक्फ बोर्ड और इंडियन ट्रस्ट एक्ट के जो है गहराई से उसका मुताला करें, स्टडी करें. और फिर अब इनका जो पीरियड है 3 साल का जो पीरियड है, इस 3 साल के पीरियड में जो है हमारे जिले के जितने भी वक्फ की जो जायदादें हैं, चाहे वो मसाजिद के हों, कब्रिस्तान के हों, जितने भी आते हैं उन सब के जो है ना
वो दिल और जान से जो किसी किस्म के जो है बैरूनी जो है दबाव के वो अपने फराइज को अच्छी तरह जो है जवाबमर्दी से जो है उसको अंजाम देंगे। और मैं साथ ही साथ उनसे ये भी ख्वाहिश करता हूँ कि वो जो है ना अपने जो है फराइज में किसी किस्म की जो है ना कोताही ना करें, बल्कि जो हर जब भी जो है कोई मसला उनके सामने आया उसका अच्छी तरह स्टडी करके जो है ना वो गैर जानिब तौर पर जो है ना उस जमीनात की या जायदाद की जो है ना हिफाजत करें, ताकि जो है हमको जो है सबसे पहले जो है अल्लाह ताला के सामने जवाब दे है। ये एक उनके सामने एक अमानत है, ये जवाबदेही दिए उनको मौका है, ताकि अल्लाह के सामने भी जो है हम उसका अच्छी तरह जवाब दे सके। तो मैं आखिर में अपनी तमाम नेक तमन्नाओं का जो है इजहार करते हुए उनसे अल्लाह के सामने ये दुआ करता हूँ, अल्लाह ताला उनको जो है ना फुर्ती दे और जो है ना ज़हनी सलाहियत अता फरमाए, ताकि वो अपने फराज को अच्छी तरह अंजाम दे सके। इतनी बात कहते हुए मैं अपनी बात मैं जनाब फिरोज खान साहब वल अयाज खान साहब को मुबारकबाद देता हूँ कि वो इस ओहदे अजीज में आप कामयाब लौटेंगे इंशाअल्लाह ताला। अल्लाह इनको उम्र इकबाल में तरक्की अता फरमाए, इनकी हर बला व आफत को दूर फरमाए। और साथ साथ तमाम हाज़रीन के सामने मैं ये इकरार करता हूँ कि इस ओहदे को बखूबी अंजाम देंगे इंशाअल्लाह ताला। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सबसे पहले आप सब लोगों का बहुत बहुत शुक्रिया जो लोग यहाँ पे आए हुए हैं स्टेज पे और नीचे जो सब बैठे हैं उन सभी का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आज मुबारक दिन पे ये लोग फिटनेस है मेरे ऊँट के दिन पे कि आज बोर्ड चेयरमैन का दोबारा से अल्लाह के फजल से मेरे को वोट देने का मौका मिला है। और मैं अल्लाह का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि ये इतनी छोटी उम्र में ये अहदा मिला है, इसको मैं अदल के साथ इंसाफ के साथ निभाऊंगा। और हमारा खास करके हमारा ज़मीर ये मुझे बहुत कम उम्र में ये अहदे का अहदे दिया गया है निभाने के लिए, इसको मैं निभाऊंगा। बहुत बहुत शुक्रिया। अभी खैर की दुआ कारी साहब करेंगे। कारी